टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली तरुणानं दिली आहे आणि कात्रज भाजी मंडई परिसरात झालेल्या खुनाचा उलगडा झालाय। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली। किसन छगन मरगळे वय वर्ष 21, सच्चाई माता मंदिर पाण्याच्या टाकीजवळ कात्रज असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। मनोहर बागल वय वर्ष 55 राहणार शिवशंभूनगर कात्रज असं खून झालेल्याचं नाव आहे। बागल बिगारी काम करत असत। शनिवारी सकाळी कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून ठार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला। बागल यांच्या मुलानं याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती। बागल यांना ठार करून पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेलं चित्रीकरण ताब्यात घेतलं। बागल यांना ठार करून पसार झालेला मरगळे तळजाई जंगलात लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांना मिळाली होती। पोलिसांनी मरगळेला पकडला असून दारू पिताना झालेल्या वादातून मरगळेनं बागल याचा खून केल्याची कबुली चौकशीत दिली आहे। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहाय्यक निरीक्षक गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश जमदाडे, अवधूत जमदाडे यांनी ही कारवाई केली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला